हा मोर्चा लोणारी समाज बांधवांचा हा जो मोर्चा आहे हा या दोन्ही धर्मशाळेवरती आणि ट्रस्टवरती काम करणाऱ्या विश्वस्तांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आहे. हे ट्रस्टी जर पाहिले तर राधाबाई बाबाजी लोणारी ट्रस्टमध्ये देखील एकाच कुटुंबातले सर्व विश्वस्त आहेत. त्याचबरोबर धर्मशाळेमध्ये देखील एकाच कुटुंबातली सगळी मंडळी आहेत. म्हणजे हे ट्रस्ट आहेत समाजाचे, पण हे सगळे लोक आपल्या कुटुंबासाठी ह्या ट्रस्टचे वापर करत आहे. म्हणून हा मोर्चा प्रामुख्याने ह्या ट्रस्टच्या गैरकृत्यांबद्दलचा आहे. दुसरी गोष्ट, ही जागा घेण्यासाठी अनेक समाजाबाहेरचे लोक जे खूप मोठे लोक आहेत, आर्थिक संपन्नता आहे, हे लोक देखील या ठिकाणी ही जागा घेण्यासाठी टपलेले आहेत. तर त्यांच्या विरोधात देखील हा मोर्चा आहे की ही लोणारी समाजाची जागा आहे, ती लोणारी समाजाला विकसित करू द्या. तुम्ही ही जागा घेऊन त्या ठिकाणी तुमची स्वप्न पूर्ण करू नका. तर लोणारी समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांना, लोणारी समाज बांधवांना या ठिकाणी सुविधा मिळण्यासाठी तुम्ही यामध्ये पडू नका. त्यामुळं आम्ही त्यांना संदेश देतो आहे आणि त्याचबरोबर या विश्वस्तांच्या विरोधात हा मोर्चा आहे. साधारणपणे किती एकर जमीन असणार आहे? या लोणारी समाजाची 23 एकर जमीन अत्यंत मोक्याच्या जागी, जेजुरी शहर आणि जेजुरी औद्योगिक वसाहत याच्यामध्ये जवळपास 1200 ते 1500 फूट फ्रंट असलेली ही जागा आहे. अत्यंत मोलाची ही जागा आहे आणि ही जागा ट्रस्टींनी विकायला काढली. याच्याबद्दल कोणी विकायला घेतली, काय नाव सांगता? याच्यामध्ये ट्रस्टी आहेत. गेंड नावाचे एक ट्रस्टी आहेत, दोडमिशे नावाचे एक ट्रस्टी आहेत, काळेल नावाचे एक मॅडम आहेत आणि होळकर नावाचे ट्रस्टी आहेत. आणि हे सगळे एकमेकांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. घरातलं एकाच कुटुंबातले ही सगळी मंडळी आहेत. म्हणजे गेंड साहेब ते स्वतः, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे मेव्हणे आहेत, साडू आहेत, ही सगळी मंडळी एकाच कुटुंबातली आहेत. आणि यांना समाजासाठी विकास काही करायचा नाही, यांना ही जागा विकून पैसे कमवायचे आहेत किंवा लुबाडणूक करायची, म्हणून आमचा त्यांच्या विरोधात मोर्चा आहे.